नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. आजचा एपिसोड जरा खास आहे, कारण आज आम्ही घेऊन आलोय एक अत्यंत महत्त्वाचा विषय. शेक्सपियर म्हणतात की व्हॉट्स इन अ नेम, अर्थात नाम में क्या रखा है, नावात काय आहे. पण अनेकांसाठी नावातच सर्व काही आहे आणि त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर लोकसभेच्या उमेदवारांना विचारा. साल 2014, मतदारसंघ हिंगोली. इथं तेव्हा खासदार होते शिवसेनेचे सुभाष वानखेडे. हिंगोलीतूनच 3 वेळा आमदार, एक टर्म खासदार असल्यानं त्यांचा मोठा प्रभावही होता. त्यामुळे लोकसभा निवडणूक आली आणि पक्षानं पुन्हा उमेदवारी दिली. मात्र 2014 सालच्या या निवडणुकीत सुभाष वानखेडेंचा अवघ्या 1632 मतांनी पराभव झाला. फक्त 1632 मतं. आता या कहाणीतील खरा ट्विस्ट सांगते. इथे खासदार सुभाष वानखेडेंच्या समोरच्या 2 उमेदवारांचे नाव सांगते. ते होते सुभाष वानखेडे आणि सुभाष वानखेडे. त्यामुळे एकाच वेळी 3 सुभाष वानखेडे हिंगोली मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे होते आणि खासदारांशिवाय उर्वरित दोन्ही सुभाष वानखेडेंनी 12,500 मतं घेतली. पराभव झाला तो फक्त 1600 मतांनी. एक EVM मशीन, त्यावर 3 सारखी नावे. मतदार कन्फ्यूज झाला नाही तरच नवल. खेळ इथे संपला नाही. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांमध्येही तर तो अजूनच रंगला. या खेपेला माजी खासदार सुभाष वानखेडेंसह एकूण 7 सुभाष वानखेडे लोकसभेच्या मैदानात उतरले होते. सगळ्या सुभाष वानखेडेंनी चांगली मतं मिळवली आणि माजी खासदार सुभाष वानखेडे हारले. हा योगायोग म्हणायचा की राजकीय खेळी, हे तर मतदारांनाही कळेल. आता ही कहाणी मी तुम्हाला 2024च्या निवडणुकीत का सांगते, तर त्याला कारण आहे रायगड. आज एकट्या रायगड लोकसभा निवडणुकीत जे 2 प्रमुख उमेदवार आहेत, महायुतीचे सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे अनंत गीते, याच नावांचे आणखी उमेदवार इथे मैदानात आहेत. बरं, फक्त नावच नाहीत तर निवडणूक चिन्हावरूनही मतदारांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू झालाय. तो कसा, हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यावरच मात्र होता आजचा आपला पहिला प्रश्न, जो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: रायगडमध्ये 2 सुनील तटकरे आणि 3 अनंत गीते उमेदवार, एकसारख्या नावाच्या उमेदवारांचा निवडणूक निकालावर परिणाम होतो का, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता. तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जसं मी प्रश्नात सांगितलं की रायगडमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांची सारखीच नावं आहेत, त्यामुळे दोन्ही प्रमुख उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. इथं महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गंगाराम गीते मैदानात आहेत. हे असताना अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते अशा 2 अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. बरं, अनंत गीते यांचीच डोकेदुखी वाढली आहे असं नाही, तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण इथंही राष्ट्रवादीच्या सुनील दत्तात्रय तटकरे यांच्या विरोधात सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या अपक्षानं अर्ज भरलाय. आता तुम्ही म्हणाल की हे थोडी पहिल्यांदा झालंय, तर थांबा, मी याच मतदारसंघाचा थोडा इतिहास सांगते. साल 2014, तेव्हाही गीते विरुद्ध तटकरे असाच सामना होता. तेव्हा गीते सिटिंग खासदार होते, मात्र हवा तटकरेंच्या बाजूनं होती असं पोल सांगत होते. निवडणुकीत मात्र सुनील तटकरे 2110 मतांनी पडले. कारण तेच, 2 सुनील तटकरे मैदानात होते आणि त्यातल्या अपक्ष उमेदवार असलेल्या सुनील तटकरे यांनी 9849 मतं घेतली, जी राष्ट्रवादीच्या तटकरेंच्या पराभवापेक्षा 7000 जास्त होती. त्यामुळे सारख्याच नावाचा काय परिणाम होतो हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. आता 2014 ते 2024
आताही तेच गीते आणि तेच तटकरे रिंगणात आहेत. पण ह्या खेपेला फक्त एकापेक्षा जास्त सुनील तटकरेच नाही तर अनंत गीतेही उभे आहेत. 2 तटकरे 3 गीते असे रायगडच्या लोकसभेच्या रिंगणात आलेत. त्यामुळे परिणाम होणार की नाही हे 4 जूनलाच कळेल. ही झाली एकसारख्या नावांची कहाणी. आता पाहूयात एक ट्रान्सलेशनमुळे बारामतीत कसा गोंधळ उडालाय. त्याआधी हा व्हिडिओ बघा. हे पाहून ऐकून तुम्हाला तुतारी ऐकली असं वाटलं का? मला तर नाही वाटलं. मग हे वाद्य कोणतं? तर त्याचं उत्तर आहे ट्रम्पेट. आता तुम्ही म्हणाल नेमका काय गोंधळ सुरू आहे? तर जरा थांबा. आधी ट्रम्पेट आणि तुतारी मधला फरक जाणून घेण्यासाठी ब्रास बँड कंपनीत आम्ही गेलो. पुण्यातील प्रसिद्ध प्रभात बँडचे मालक शेखर सोलापूरकर यांच्याकडून या वाद्याला नक्की काय म्हणतात आणि त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेतलंय. पाहूयात. हे इंग्लिश वाद्य, इंग्रजांच्या म्हणजे त्या काळातलं, याचं नाव खरं ट्रम्पेटच. हां, याला ब्रास का म्हणतात तर हे पितळी म्हणून हे ब्रास वाद्य. याला तुतारी कधी तुम्ही म्हटलंय का? कधीच आयुष्यात ही तुतारी होत नाही. तुतारी हे शिंगासारखं वाद्य असतं आणि त्याला पुढं पावा असतो. हे वाद्य असं सरळ घेऊन वाजवतात. हे माउथपीस, ही 3 बोटं, हा अंगठा याच्यात अडकवायचा आणि असं हे वाद्य वाजवतात. आणि तुतारी त्यालाही असंच हे असतं, हे माउथपीस आहे पण त्याला पावा असतो. पण तुतारीची वाद्याची रचना ही अशी असती वरती, हत्तीच्या सोंडेसारखी, त्याला तुतारी म्हणतात. तर तुतारी आणि ट्रम्पेट मधला फरक वर्षानुवर्ष सर्वसामान्यांना माहिती आहे. तोच फरक कदाचित निवडणूक आयोगाला कळलेला नाहीये किंवा मग इट वॉज जेन्युइनली लॉस्ट इन ट्रान्सलेशन. बारामतीत या तुतारी शब्दावरून बरंच कन्फ्युजन दिसतंय. शरद पवार यांच्या नव्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. याला इंग्रजीत निवडणूक आयोगानं मॅन ब्लोईंग तुरा आणि कंसात ट्रम्पेट असं लिहिलंय. इथवर सगळं ठीक होतं. पण काल बारामती लोकसभेसाठी आयोगानं सगळ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केलं आणि तुतारीवरून कन्फ्युजन सुरू झालं. कारण बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सोहेल शेख यांना आयोगानं दिलेलं निवडणूक चिन्ह, ज्याला इंग्रजीत ट्रम्पेट म्हटलंय, त्याला मराठीत दुसरा प्रचलित शब्द नसल्यानं भाषांतर करताना निवडणूक आयोगानं त्यालाही लिहिलंय तुतारी. त्यामुळे आयोगानुसार मराठीत बघितलं तर शरद पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस तर सोहेल शेख यांना तुतारी असं चिन्ह मिळालंय. आणि इथेच घोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्यावर आक्षेप घेतलाय. चिन्ह वेगवेगळं आहे कारण दोन्ही वेगळी वाद्य आहेत, पण नावामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो अशी भीती सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केली आहे. तसं पत्रही त्यांनी आयोगाला दिलं आहे. पण हे चुकून झालं असं सुळे मात्र मानायला तयार नाहीत. 1 महिन्यापूर्वीच हे ऑब्जेक्शन घेतलं होतं. 1 महिन्यापूर्वी आम्ही इलेक्शन कमिशनला विनंती केली होती की असं कन्फ्युजन करू नका, इलेक्शन पारदर्शकपणे व्हायला पाहिजे. पण बघताय तुम्ही काय होते. याच्यावरती तुम्ही आता पुढे काय ऍक्शन घेणार आहात? तुम्ही नोटीस घेतली होती, ऑब्जेक्शन घेतलं होतं तेव्हा, आणि वर्ध्यामध्ये हे झालं होतं. म्हणजे जिथे जिथे आमच्या पक्षाचे आहेत तिथेच हे चिन्ह दिलेलं आहे. आणि वर्ध्यामध्ये जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं होतं
तेव्हा वर्ध्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला होता. आता पुण्यामध्ये, साताऱ्यात, म्हाडात आम्ही विनंती केली आहे, पण काल आम्हाला सांगण्यात आलं की इलेक्शन कमिशन म्हणजे वर्ध्यामध्ये एक न्याय आणि इकडे एक न्याय. आणि आम्ही आता तोच विचार चालला. आम्ही इलेक्शन कमिशनला सातत्याने जवळपास 1 महिना हे लिहितो. आता सुप्रिया सुळेंना हे चुकून झालं असं का वाटत नाहीये? ज्यांचे कधी राजकारणात नाव ऐकले नाही ते सोहेल शेख बारामतीत येऊन थेट लोकसभा लढवत आहेत आणि तेही तुतारी म्हटल्या जाणाऱ्या चिन्हावर. सुप्रिया सुळे नाराज असल्या तरी सोहेल शेख मात्र आनंदी आहेत. ते एवढे आनंदी आहेत की आपण बारामतीतून 1,00,000 मतांनी विजयी होणार असा दावाही त्यांनी या आनंदाच्या भरात करून टाकलाय. बाकी हे प्रकरण नक्की काय आहे हे त्यांच्याकडून ऐकूयात. तुम्ही मूळचे कुठले? मी मूळचा बीड, जो बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अच्छा, मी मूळचे बीडचे. मग इकडे कसे काय सरकलात? ॲक्च्युली आमच्या भागातून बहुतांश ऊसतोड कामगार हे बारामती भागात येतात. त्यामुळं पहिल्यापासून एक बारामतीशी संलग्न झालेला माझा म्हणजे भाग आहे. त्यामुळं बारामती चॉईस. तुमचं येणं जाणं बारामतीला होतं? राईट. तुमचं स्वतःचं मतदान कुठे आहे? माझं बीड. अच्छा, तुमच्या आई वडिलांचं बीड. बारामतीचा विकास झालेला, बीड एवढा झालेला नाही असं म्हणायचं का? बीडचा विकास तर नाही. बीडचा जर विकास झाला असता तर ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जा. तुम्ही बीडमध्ये का नाही उभा राहिला? विकास तुम्हाला करायचा आहे तर? ॲक्च्युली बारामतीकरांनी जे 5 लाख मतदान आहे जे पवारांच्या विरोधात गेलेले ते कुठंतरी एक सक्षम उमेदवार म्हणून मी त्या उमेदवाराकडे म्हणजे हे लक्ष होतं माझं आणि तो मला हे झालं. फक्त निवडणूक चिन्हामुळे सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढलंय असं नाहीये, तर शरद पवारांमुळेही त्यांची चिंता वाढू शकते. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? वयाच्या 83व्या वर्षी वडील शरद पवार तर लेक सुप्रियासाठी बारामतीत दिवस रात्र प्रचार करतायत. मग त्यांच्यामुळे सुप्रिया सुळेंचं टेन्शन कसं वाढेल? तर ऐका, मी जेव्हा शरद पवार असा उल्लेख केला तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर आले ते शरद पवार वेगळे आणि ज्यांच्यामुळे सुप्रिया सुळेंची चिंता वाढू शकते ते शरद पवार वेगळे. त्याचं झालंय असं की बारामती लोकसभा मतदारसंघातून पुण्यातील शरद पवार असं नाव असलेल्या व्यक्तीनं अर्ज भरला आणि तो वैधही ठरलाय आणि त्यांना जेवणाची थाळी हे निवडणूक चिन्ह देखील मिळालंय. कोण आहेत हे शरद पवार आणि ते काय करतात तुम्हीच पहा. दादा नमस्कार. काय नाव आहे तुमचं? शरद पवार. काय बोलता? शरद पवार? हा, यस, खरं नाव आहे? खरं नाव आहे. मग या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं का ठरवलंय तुम्ही? निवडणुकीच्या रिंगणात ह्याकरता उतरायचं ठरवलंय की जे सर्वसामान्य कष्टकरी वर्ग आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मूळचे कुठले तुम्ही? मूळचा मी बीडचा आहे. मग आता ही निवडणूक लढवण्याचा निर्णय तुमच्या या संघटनेने घेतलाय की तुम्ही एकट्याने घेतलाय? नाही, संघटनेने घेतलाय. जे कष्टकरी वर्ग आहे त्यांनी घेतलाय. पुण्यात कधीपासून राहताय? पुण्यात मी 14 वर्ष झाले. रिक्षा कधीपासून चालवताय? 8-9 वर्ष झाले रिक्षा चालवतो. कुठे राहता पुण्यात? कात्रजमध्ये. मग आता बारामतीला निवडणूक लढवायचं का तुम्ही ठरवलं? पुण्यात पण लढू शकत होतात. नाही ना, मी ज्या मतदारसंघात राहतो मी तिथून निवडणूक लढवायचं ठरवलं. खऱ्या शरदचंद्र पवारांना कधी भेटलायत का? भेटलं लहान असताना, 7वीला असताना. आता तुमची लढाई जी आहे ती सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या विरोधात आहे, म्हणजे पवार तुम्ही आहेत पवार. कसं आहे ते मोठे पवार आहेत आणि मी एक सर्वसामान्य घरातला पवार आहे. हे शरद पवारही मागच्या सोहेल शेख सारखे बीडचेच आहेत. असो, कुठे नावाचा खेळ तर निवडणूक चिन्हांचा खेळ. याच राजकीय खेळींवर होता आपला पहिला प्रश्न. त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा पाहूया. रायगडमध्ये 2 सुनील तटकरे आणि 3 अनंत गीते उमेदवार, एकसारख्या नावाच्या उमेदवारांचा निवडणूक निकालांवर परिणाम होतो का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. यूट्यूबवरून रवी पालव, एका नावाचे कितीही व्यक्ती उभे राहिले तरी फरक पडत नाही, महत्वाचे फक्त निवडणूक चिन्ह आहे. यूट्यूबवरूनच शिवाजी भालेराव, आता जनता सुज्ञ आहे, त्यांना सर्व माहिती आहे. फेसबुकवरून किरण मिसळ, एकाच नावाचे कितीही उमेदवार उभे केले तरी फरक पडणार नाही.
फेसबुकवरून मनोहर जगताप, कितीही डाव टाकले तरी जनतेला हवा तोच उमेदवार निवडून येणार. इंस्टाग्रामवरून प्रवीण मोरे, निवडणूक आयोगानं ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो लावावा. इंस्टाग्रामवरून महेश यादव, असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मतदाराला निशाणी माहिती नसेल. फक्त गेल्या 2 निवडणुकांमध्येच अशा घटना घडल्यात असं नाहीये. अशा घटनांचा इतिहास मोठा आहे. अशा राजकीय रणनीतींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे. दानवेजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं तर रायगडकडे मी तुम्हाला नेते, थोडं दूर जालन्याहून, पण इथे 2 सुनील तटकरे, 3 अनंत गीते मैदानात उभे आहेत. असं कसं? मॅडम, मी आता 40-45 वर्षापासून राजकारणात आहे. अशा प्रकारचे प्रयोग याही अगोदर केले गेले. हा मला असं वाटतं हा काही पहिला प्रयोग नाही आहे. एकाच नावाचे 2-2, 3-3 माणसं उभे करून मतदाराला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न काही मतदारसंघामध्ये यापूर्वी झालेला आहे आणि तोच प्रयत्न मला असं वाटतं आता रायगडमध्ये चालला आहे. परंतु आता भारतीय नागरिक हा सुज्ञ झालेला आहे आणि नाव जरी समान असलं तर आत्ताच्या काही ज्या निवडणूक पद्धती आहे त्या निवडणूक पद्धतीमध्ये चिन्ह मात्र त्यांना समान असू शकत नाही. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण लोकशाही प्रणाली स्वीकारली, तेव्हा जगाचे पाठीवरचे इतर देशांनी तोंडात बोट घातलं की ह्या देशाला आत्ता स्वातंत्र्य मिळालं, अशिक्षित लोक आहेत आणि हे कसं मतदान करू शकतील. पण त्या काळात मतदान घेण्यासाठी मग चिन्ह वापरलं गेलं आपल्या देशामध्ये आणि बरोबर आपल्याला पाहिजे त्या चिन्हावरच आपल्या देशातल्या लोकांनी शिक्का मारला आणि पाहिजे तोच उमेदवार निवडून दिला. मला असं वाटतं की कितीही माणसं एकाच नावाचे उभे केले तर या देशातले जे नागरिक ते सुजाण आहे, त्यांना माहिती आहे की आपलं कोणाला निवडून द्यायचं आणि सुशिक्षित आहे ते त्याच माणसाला निवडून देतील जो त्यांना निवडून द्यायचा आहे. मतदार तुम्ही म्हटलं तसं सुशिक्षितही झालेले आहे, सुज्ञही आहेत, मात्र राजकारणात मात्र साम दाम दंडभेद सगळं चालतं असं म्हणायचं का? हा काही साम दाम दंडभेदाचा विषय नाही होऊ शकत. त्याला अन्य मार्ग आहेत, वापरतातही काही ठिकाणी लोक, परंतु नाव समान येणे आणि एकाच नावाचे 3-4 उमेदवार उभे करणे हा राजकारणातल्या एक डावपेचाचा भाग आहे. असे डावपेच आखण्याची कोशिश करून मतदाराला कन्फ्यूज करण्याचा ते प्रयत्न करतात. मी आपल्याला सांगितलं, पण माझं स्वतःचं मत आहे, मी आत्तापर्यंत 25 निवडणुका लढलो आणि 25 निवडणुकीपैकी मी 24 निवडणुकीमध्ये यश प्राप्त केलं. इंदिराजीची हत्या झाली त्या काळामध्ये मी फक्त एक निवडणूक हारलो, बाकी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी आणि अन्य साऱ्या निवडणुका, DCC बँक असू द्या, शुगर फॅक्टरी असू द्या. आता आमच्या शुगर फॅक्टरीमध्ये तर 20 माणसं उभे राहतात आणि 20 माणसाला वेगवेगळे चिन्ह असतात आणि काही मतदार तर आमचे जे सभासद आहे ते अशिक्षित सुद्धा असतात, पण ते बरोबर ठरलेल्या ठिकाणी शिक्का मारतात आणि त्याच माणसाला ते निवडून देतात. हा डावपेचाचा भाग आहे, हा सामदाम दंडभेदाचा भाग नाही असं मला स्वतःला वाटतं. दानवेजी, एक सोहेल शेख नावाचा माणूस बीडला राहणारा, तो बारामतीत येतो, तिथं त्याचं नावही मतदार यादीत नाही, तो उमेदवारी अर्ज भरतो, स्वतः तिथे उभं राहतो, इथपर्यंत ठीक आहे, त्याला चिन्ह मिळतं तेही तुतारी. आता हे सगळं लक्षात घेता निवडणूक आयोगानं दिलेलं हे चिन्ह परत अशाच पद्धतीनं चिन्ह जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार वर्ध्यात आहे तिथे परत तुतारीच मिळते एखाद्या व्यक्तीला. त्यामुळे निवडणूक आयोग नक्की काय करतं? हे बघा, यांचा ना हायकोर्टावर भरोसा आहे, यांचा ना सुप्रीम कोर्टावर भरोसा आहे, यांचा ना निवडणूक आयोगावर भरोसा आहे,
ना यांचा प्रधानमंत्र्यावर भरोसा आहे, ना यांचा या देशाच्या राष्ट्रपतीवर भरोसा आहे. एखाद्या कोर्टानं निर्णय दिला रे तो त्यांच्या फेवरला असला की ते न्यायव्यवस्थेवर आमचा भरोसा आहे असं म्हणतात. एखादा निर्णय निवडणूक आयोगानं दिला रे आणि त्यांना तो न पटणारा असला की मग ते त्यांच्यावर शंका उपस्थित करतात. समजा एखादी निवडणूक आम्ही तेलंगणाची हरलो, भारतीय जनता पार्टी हरली, तर त्या ठिकाणी फटाके फोडतात. आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली की त्या ठिकाणी म्हणते EVMमध्ये घोटाळा झाला. आता निवडणूक आयोगावर काय शंका घेण्यासारखं आहे मला सांगा. बॅट हाणणारा माणूस म्हणजे खेळाडू, बॅट मिळते काहीला आणि बॅट सगळं खेळाडू मिळतो एका याला सहकारामध्ये. मग एकाच चिन्ह आहे ते बॅट आणि बॅट हाणणारा. मग ते चिन्ह सहकारामध्ये वेगवेगळे करून भेटले तर आम्हाला. कधी कधी ट्रॅक्टर चालवणारा माणूस आणि नुसता ट्रॅक्टर भेटतो कधी कधी. आणि त्याच्यामुळे तुतारीवाला आणि बिना तुतारीचा याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा काय दोष आहे. एवढे राजकीय पक्ष झाले, एवढे उमेदवार राहायला लागले आणि जी काही यादी आहे राजकीय पक्षाला देण्याच्या चिन्हाची किंवा अपक्षाला देणाऱ्या चिन्हाची तीच जर अपुरी पडत असेल तर निवडणूक आयोग काय करेल हे मला तुम्ही सांगा. शंका घेण्यासारखं काय याच्यामध्ये. उमेदवार किती व्हायला लागलेत. दानवेजी, बारामतीतून जालन्यात येऊया. कसं वाहतंय वारं? मॅडम, तुमच्याकडे सगळे वारे कुठून कोण्या दिशेनं वाहू राहिलेत हे सगळं तुमच्या स्टुडिओला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. पण एक गोष्ट खरी की जालन्याच्या लोकांनी नक्की ठरवलेलं आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करायचं आहे तिसऱ्यांदा. आणि त्यामुळं जालन्यामध्ये नारा आहे आपकी बार 400 पार. हा नारा जालन्यातही सध्या. मनोज जरांगे काय म्हणतात? तुमच्या जिल्ह्यात आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तुमच्या निवडणुकीला फटका बसेल का? नाही मॅडम, त्यांनी मनोज जरांगेंनी घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य भूमिका आहे. त्यांनी सांगितलं ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. साऱ्या जगाचं लक्ष आपल्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणुका निष्फळपणानं पार पडल्या पाहिजे, कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे. आणि मग काही लोकांनी अशी सुरुवात केली होती की एका मतदारसंघात 200, 300, 400, 500 फॉर्मसुद्धा येऊ शकतात. त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की या निवडणुकीमध्ये कुठलाही बाधा आणायचा नाही. जेव्हा 4 जूनला ह्या निवडणुकीचे निकाल लागतील त्यानंतर पुन्हा मी माझी भूमिका जाहीर करीन असा त्यांनी योग्य निर्णय घेतला. आणि त्यामुळं आत्ता कुठल्याही प्रकारची अडचण नाही असं मला वाटतं. तुमच्या विरोधात कल्याण काळे निवडणुकीत आहेत. कल्याण काळे हे खरं तर आधी पण तुमच्या विरोधात लढले. फरक अगदी कमी होता 8,000चा. या खेपेला अँटी इन्कम्बन्सी असू शकते. जास्त कठीण आहे का सामना? मॅडम, ज्या दिवशी मला लोक म्हणतील की फार वेळस तुम्ही आता निवडणुकीला उभे राहिलेत आणि तुमच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे, त्या दिवशी मी स्वतः राजकारणातून माघार घेईल. प्रश्न माझ्यापुरता जर तुम्ही विचारसाल तर मी 5 वेळेस खासदार आणि 2 वेळेस आमदार, माझ्या 7 टर्म झाल्यात. आणि माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्णपणानं भरोसा आहे. मागच्या निवडणुकीमध्ये मी एकही दिवस प्रचारात नव्हतो. राज्याचा अध्यक्ष होतो, राज्यभर फिरलो, सनस्ट्रोक झाला आणि पूर्ण मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. एकाही गावाला न जाता 3,50,000 मतांनी मला निवडून दिलेलं आहे. प्रश्न कल्याण काळे आत्ता माझ्या विरोधात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मॅडम, 2009ची ती गोष्ट आहे. 2009ला माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात एकही भाजपचा नव्हता. 6 विधानसभेत भोकरदनचा आमदार राष्ट्रवादीचा, पैठणचा आमदार राष्ट्रवादीचा, स्वतः कल्याण काळे फुलंब्रीमधून आमदार होते, अब्दुल सत्तार साहेब काँग्रेसचे शिल्लोडमधून आमदार होते, कैलास गोरंट्याल जालन्यामधून आमदार. 6चे 6 मतदारसंघ त्यावेळेस आमदार हे भारतीय जनता पार्टीचे किंवा आमच्या मित्रपक्षाचे नव्हते.
2009ची गोष्ट सांग. दुसरं, माझा मतदारसंघ चेंज झाला होता, कारण पुनर्रचनेमध्ये माझा घनसावंगी गेला, माझा गेवराई गेला आणि नवीनच पैठण आणि फुलंब्री मतदारसंघ माझ्याकडे आला. पण कल्याण काळे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते 2009ला, त्या ठिकाणी मी 15,000ची लीड घेतली होती. आणि आता त्या काळामध्ये दिवस बदलले, त्या काळात आणि या काळात फार मोठा फरक आहे. आता ही भाजप ही मोदीजीची भाजप आहे. आणि त्यामुळं जुने जे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत 2009ला होते, त्यातले 50 ते 60% कार्यकर्ते आज माझ्याबरोबर आहे. माझ्या खिशात क्लिप आहे, तुम्ही म्हणसाल तर मी वाजून दाखवतो, खाली मोबाईल पडलाय माझा. ते कार्यकर्त्याला फोन करते की मी उद्या फॉर्म भरतोय, माझा फॉर्म भरले, कारण त्यांच्यावर जुने नंबर आहेत. तर तो कार्यकर्ता म्हणतो, साहेब मी 10 वर्षापूर्वी भाजपमध्ये गेलो, आता तुम्ही मला बोलावता, तुम्ही तुमचा फॉर्म भरा, मी तर आता भाजपमध्ये. 2009ची आत्ताची तुलना करणं, मला असं वाटतं राजकारणामध्ये बरंच पाणी वाहून गेलंय. मोदीजीच्या नेतृत्वात भारत प्रगती करतोय. आमच्या जिल्ह्यात 6,000 कोटी रुपयाचे रस्ते झालेत, 970 कोटी मी रेल्वेच्या दुहेरीकरणाला दिले, 300 कोटीचं स्टेशन संभाजीनगरला बांधतोय रेल्वेचं, 200 कोटीचं जालन्याला बांधतोय आणि 850 कोटी रुपये इलेक्ट्रिफिकेशनला दिले. पीट लाईन केली जालन्याला 100 कोटीची, संभाजीनगरला पीट लाईन केली 100 कोटीची, 300 कोटीच्या गावात रस्ते केले आणि कनेक्टिव्ह वाढली आमच्या शहराची. 15 वर्षे तर मधले जो गॅप गेला, मी सक्रिय राहिलो, कोण निष्क्रिय राहिला मी म्हणत नाही, पण मी स्वतः सक्रिय राहिलो. यावेळेस माझ्या मतदारसंघातले लोक मला कौल देणारे, यामध्ये कुठलीच शंका नाही मला. मोदींचं सरकार आलं केंद्रात तर परत एकदा आम्ही तुम्हाला मंत्री म्हणून बघणार आहोत का? मॅडम, निवडून देणं हे आमच्या मतदारसंघातील मतदारावर अवलंबून आहे आणि पुढच्या काळात पुन्हा संधी देणं हे आमच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. नेतृत्वानं संधी दिली, मी केंद्रात मंत्री झालो. नेतृत्वानं सांगितलं मला राज्यात अध्यक्ष व्हायचं आहे, मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुन्हा माझा मुदत संपली अध्यक्षपदाची, केंद्राने मला पुन्हा केंद्रात मंत्री केलं, मी 5 वर्षे मंत्री आलो. यापुढं आमचं नेतृत्व जे काम देईल ते मी पूर्णपणानं काम करेल. मी कधीच विचार नाही केला. मी गावचा सरपंच होतो, मला नाही वाटलं मी सभापती होईल, पण मी सभापती झालो. मला नाही वाटलं मी आमदार होईन, मी आमदार झालो. मला नाही वाटलं मी खासदार होईन, पण मी खासदार झालो. मला नाही वाटलं मी मंत्री होईन, मी मंत्री झालो. मला नाही वाटलं मला परत अध्यक्ष करतील, मी अध्यक्ष झालो. मला पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं. नेतृत्वाचा निर्णय आहे आणि जो निर्णय नेतृत्वाचा असेल तो मला पूर्णपणानं मान्य असेल. दानवेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि येणाऱ्या तुमच्या निवडणुकीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. आभारी आहे मॅडम, आभारी आहे. आपल्या स्टुडिओचा, आपल्या चॅनलचा मी आभारी आहे. आणि आता वेळ झाली आहे आमच्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न पाहूया. रायगडमध्ये 2 सुनील तटकरे आणि 3 अनंत गीते उमेदवार, एकसारख्या नावाच्या उमेदवारांचा निवडणूक निकालांवर परिणाम होतो का? एकूण 28,000 मतं यूट्यूबवर. 65% होय म्हटलंय, 35% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. 75% होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर बघूया. %43 होय म्हटलंय, 57% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 49% होय म्हटलंय, 51% नाही. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या 1951-52 साली. त्यावेळी भारताचा साक्षरता दर हा 20 ते 25% कमी होता असं सांगितलं जातं. अशा मोठ्या प्रमाणावर निरक्षर असलेल्या देशामध्ये मतदान करताना उमेदवाराचं नाव वाचता आलं नाही तर खूप मोठा गोंधळ झाला असता. त्यामुळे निवडणुकीसाठी चिन्हांचा वापर करणे गरजेचं आहे, यावर नेत्यांचं आणि निवडणूक आयोगाचं एकमत झालं. निवडणूक चिन्ह
ही ओळखायला सोपी आणि लोकांच्या नेहमीच्या वापरातील पाहण्यातली असावीत असे ठरले. निवडणूक आयोगानं राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना 26 चिन्हांची यादी दिली आणि त्यातून एक चिन्ह निवडायला सांगितलं. त्यानंतर कालौघात काही पक्ष आणि काही चिन्ह यांचं नातं अतूट बनलं. पण या यंत्रणेतील त्रुटींचा, चोरवाटांचा गैरफायदा घेणारी मंडळी सुद्धा वाढली. त्यातूनच एकाच नावाची जास्त उमेदवार देणं, एकाच पक्ष चिन्हासारखं चिन्ह दुसऱ्या उमेदवारांना देणं असे प्रकार सुरू झाले. काळ बदलला, भारतातील साक्षरता वाढली, तंत्रज्ञान प्रगत झालं. अशा सगळ्या गोष्टी असल्या तरी या काळातही चिन्ह आणि नावांवरून संभ्रमात पडणारे मतदार आजही आहेतच. तेच मतदार काही हुशार राजकारण्यांच्या निशाण्यावर असतात. कधी त्याचा फायदा होतो तर कधी तोटा. जोवर राजकारण आहे तोवर असे प्रकार सुरूच राहतील, कारण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.